आणि विशाल पाटील यांच्यापेक्षा सध्या आघाडीवरती असल्याचं चित्र आहे। सोलापूरमधनं मोठी अपडेट, प्रणिती शिंदेंनी आघाडी घेतली। सुरुवातीच्या कलांमध्ये राम सातपुते पिछाडीवर आहेत। नागपूरमधनं नितीन गडकरींनी विकास ठाकरेंपेक्षा आघाडी मिळवलेली आहे। नितीन गडकरींची भाजपची हक्काची जागा आहे, पण सोलापूरमधनं मोठी अपडेट, प्रणिती शिंदेंनी कलांच्या बाबतीत आघाडी घेतली, त्यामुळे ॲडव्हान्टेज महाविकास आघाडी। मराठवाड्यामध्ये सोलापूरच्या जागेच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळतंय। खरं सोलापूरमधून राम सातपुते आणि प्रणिती शिंदे असा हा सामना होता आणि त्या सामन्यामध्ये सध्या तरी प्रणिती शिंदे आघाडीवर दिसतात आणि हे चित्र आपण पुन्हा एकदा आपण आपल्या देशाचे आकडे आहेत। हे देशाचे आकडे आहेत, 543 देशाचे आकडे आहेत। एक जागा भाजप आधीच जिंकलेली होती आणि 247 एनडीए, 79 इंडिया आघाडी आणि इतर 21 असं देशाचं चित्र आहे आणि एक जागा म्हणजे 542 जागांसाठी आज तर मतदान पार पडलं। आणि त्याच्यामुळे मला वाटतं या कलांमधून तरी एनडीए बहुमताच्या जवळ पोहोचताना दिसते आपल्याला, कारण 224 ठिकाणी भाजप आणि 247 एकूण एनडीए, त्याच्यामुळे 272च्या पुढे त्यांना जायचंय कलांमध्ये। त्यामुळे भाजप जी आहे, एनडीए जी आहे किंवा ती बहुमताच्या जवळ जाताना दिसते। आणि आपण म्हणालो तसं की निकाल काय आहे याचा अंदाज एक्झिट पोलमधनं सगळ्यांनीच बांधलेला होता, पण देशामध्ये पण कमालीची उत्सुकता कुठली आहे तर ती महाराष्ट्रात काय घडतंय। महाराष्ट्र इतकं